खूप जण आपल्या चॅनलवरती नवीन असतील त्यांचं सुद्धा स्वागत आहे आणि जे आपले काही यूट्यूब फॅमिली आहे त्यांचं पण मी स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आपण बेसिक टू ॲडव्हान्समध्ये जे काही डिझाईन करत असतो ते पूर्ण साईज घेण्यापासून ते पूर्ण डिझाईन करेपर्यंत आपण पूर्ण स्टेप बाय स्टेपमध्ये होईल तसं सांगत असतो आणि खूप जणांना त्याचा फायदा पण झालेला आहे. जे काही नवीन डिझायनर आहेत त्यांना फोटोशॉप जास्त काही माहिती नाही, म्हणून त्यांच्यासाठी मी हा व्हिडिओ बनवलेला आहे आणि हा पार्टमध्ये येऊ शकतो कारण मी तुम्हाला फोटोशॉप शिकवणार आहे, बेसिक शिकवणार आहे. म्हणजे फोटोशॉपचे काही टूल्स कसे काम करतात, काय कसं, आणि बाकी डिझाईन कसं बनवायचं ते आपण यूट्यूबला टाकत असतो. तर आज आपण तेच बघूया. तर मी फोटोशॉप इन्स्टॉल करायचं इथं सांगणार नाही, बाकी मी तुम्हाला फोटोशॉप काय आहे कसं थोडक्यात सांगतो, जास्त डीपमध्ये नाही सांगत आहे. तर सर्वात पहिलं फोटोशॉप नाही का तुम्हाला माहितीच आहे, सांगतील तुम्हाला की फोटोशॉप हा एडिटिंग सॉफ्टवेअर आहे. तर हो, हा फोटोशॉप हा एडिटिंग सॉफ्टवेअर आहे. त्यामध्ये आपण वेगवेगळ्या प्रकारची डिझाईन करू शकतो, पोस्टर डिझाईन करू शकतो आणि पाहिजे ते आपण त्यामध्ये बनवू शकतो. पण तुम्हाला माहिती आहे का, तुम्ही जर गुगलला सर्च केलं ना फोटोशॉपबद्दल तर तुम्हाला लई इन्फॉर्मेशन भेटेल त्याच्याबद्दल, की तो एक रास्टर सॉफ्टवेअर आहे. तर रास्टर सॉफ्टवेअर म्हणजे काय, तर मी पण यूट्यूबला इकडं तिकडं स्टार्टिंगला बघितलं होतं जेव्हा मला माहीत नव्हतं, तेव्हा मला समजलं होतं की बारीक बारीक पिक्सल डॉटेडपासून बनलेला. म्हणजे कसं आहे, जेव्हा तुम्ही एखादी इमेज झूम करता तेव्हा तुम्हाला एक बारीक बारीक बॉक्स दिसतात आणि ते बॉक्स जेव्हा तुम्ही अजून झूम केलं ना त्याचं तुम्ही जे म्हणतात ना फोटो फाटते वगैरे, तर तेच बारीक बारीक बॉक्सपासून पिक्सेलमध्ये आपल्याला काम करावं लागतं. तर आणि तुम्ही जर वेक्टर सॉफ्टवेअर पाहिले तर रास्टर सॉफ्टवेअर आणि वेक्टर सॉफ्टवेअर वेगळे आहेत. तर वेक्टर सॉफ्टवेअरमध्ये समजा कोरल झालं, इलुस्ट्रेटर झालं अडोबीचं, त्यामध्ये तुम्ही जर लोगो वगैरे डिझाईन करत असाल त्याला जर तुम्ही किती झूम केलं ना ते फाटत नाही, कारण ते वेक्टर सॉफ्टवेअर असतात. तर आज आपण फक्त फोटोशॉपबद्दल एवढं बघितलं आहे. आता आपण बघूया फोटोशॉपमध्ये कसं ओपन केल्यावर. जेव्हा आपण फोटोशॉप ओपन करतो ना, सर्वात पहिलं तुम्हाला हे असं दिसतं. आता मी तुमच्यासाठी ना ह्याला रिसेट केलेलं आहे, त्यामुळे तुम्हाला इथं काय फक्त 2 ऑप्शन दिसतं ते साईडला, इथं क्रिएट न्यू आणि ओपन, आणि इथं सर्व तुम्हाला ब्लँक दिसतंय सर्व काय, म्हणजे तुम्हाला काहीच दिसत नाही. पण जेव्हा तुम्ही वर्क करायला चालू करताना, आता हे कसं मी नवीन इन्स्टॉल केलेलं आहे त्यामुळं तुम्हाला असं दिसतंय, पण जसं तुम्ही वर्क करणार समजा एखादी PhD झाली, इमेज झाली, तर ती तुम्हाला इथं शो होणार आहे. तर आता मी तुम्हाला सांगतो इथं सर्चचं पण ऑप्शन आहे. समजा तुम्ही जर एखादी इमेज वगैरे PhD वगैरे ओपन केली तर तुम्हाला सर्च करून ती शोधता येईल. आता PhD काय आहे, आता इमेज तर सर्वांना माहिती आहे, पण PhD काय आहे आता काही जणांना माहिती नसेल. तुम्ही जर पिक्सल लॅब जर यूज केला असेल ना, त्यामध्ये जी तुम्ही प्रोजेक्ट सेव्ह करता PLP फाईल म्हणून, तर त्याच टाईपचे ना तुम्हाला फोटोशॉपमध्ये ना एक PhD फाईल असते किंवा टिप फाईल असते किंवा PDF असतो. तर PDF माहिती आहे सर्वांना, पण टिप फाईल आणि PhD ना तेच काम करतं एखादी फाईल सेव्ह करण्यासाठी. जसं तुम्ही नंतर चेंजेस वगैरे आले ना तर चेंजेस करू शकता. आता मी समजा तुम्हाला एक एक्झाम्पलसाठी नाही एक ओपन करतो इमेज. आता मी फोटोशॉपमध्ये एक इमेज ओपन केलेली आहे. तर आता मला परत बॅक जायचं, त्यासाठी मी तर जे होमचं ऑप्शन दिसते ना घराचं, त्याच्यावर क्लिक करून परत बॅक घेतो आणि परत मी तिथंच येणार आहे. तर मी तुम्हाला मागाशी बोललो हे सर्व ब्लँक दिसतंय, काहीच दिसत नाही. आता मी इथं इमेज ओपन केली, लगेच इथं इमेज क्रिएट झाली. तर असं तुम्ही जे काय ओपन करणार ना ते इथं तुम्हाला शो होणार आहे. आणि तुम्हाला मागाशी बोललो मी इथं सर्च करून तुम्ही हे करू शकता. आता समजा इथं मी विंग टाकलं ना तर बघू शकते इथं विंग PNG आलेलं आहे. तर आपल्याला जी फाईल पाहिजे ना ते आपण सर्च करून शोधू शकतो. आता इथं तुम्हाला अजून ऑप्शन भेटतील, एक लाईनमध्ये पाहिजे तर एक लाईनमध्ये ठेवू शकता किंवा असं बी ठेवू शकता. तर आता आपण क्रिएट न्यू आणि ओपन काय आहे ना ते बघूया. तर मी तुम्हाला एक सोप्या भाषेत सांगतो क्रिएट न्यू काय आणि ओपन काय. तर सर्वात पहिलं मी ओपन सांगतो. तर ओपन म्हणजे नाही का तुम्ही कोणती पण इमेज PhD, आता मी तुम्हाला बोलले PhD काय आहे, एक प्रोजेक्ट टाईपच एक फाईल असते, तिला आपण सेव्ह करतो आणि नंतर पाहिजे तेव्हा त्याच्यामध्ये चेंजेस करू शकतो. तर ती तुम्ही ओपन करून डायरेक्ट ओपन करू शकता किंवा एखादी इमेज डायरेक्ट ओपन करू शकता. आता ही इमेज कशी मी ओपन करून तुम्हाला दाखवली, तशीच तुम्ही कोणती पण इमेज PDF वगैरे कोणती बी फाईल डायरेक्ट ओपन करू शकता.
आता क्रिएट न्यू काय, जर तुम्हाला एखाद्या विशिष्ट साईजवर काम करायचं असेल, समजा तुम्हाला A4 साईजमध्ये काम करायचं आहे किंवा कोणती बी साईज असो, इंचेसमध्ये असो, पिक्सलमध्ये असो, त्यामध्ये जर तुम्हाला काम करायचं असेल ना, तेव्हा तुम्हाला क्रिएट न्यू करावं लागतं. आता क्रिएट न्यूवर समजा क्लिक केलं, आता इथं तुम्हाला फोटोशॉप नाही का, इथं वर बघू शकता वेगवेगळ्या साईजेस देतो. इथं फोटोमध्ये तुम्हाला इथं वेगवेगळे साईज दिसतो, पोर्ट्रेट वगैरे, किंवा प्रिंटमध्ये गेल्यानंतर तुम्हाला इथं A4 साईज देतो किंवा अजून A3, A5, A6 म्हणजे पाहिजे ते लेटरमध्ये तुम्हाला साईज देतो. परत इथं वेब डिझाईनसाठी वेब साईज देतो, मोबाईलसाठी मोबाईलची साईज देतो. इथं वॉचचं पण आहे, बघू शकता ॲपल वॉच वगैरे. परत इथं आर्टसाठी तुम्हाला पोस्टर वगैरे, पोस्ट कार्ड, म्हणजे तर फोटोशॉपने तुम्हाला आधीच साईज दिलेली असते आणि आपण ती साईज यूज पण करू शकतो. तर समजा मला A4 साईज पाहिजे तर मी A4 साईज यूज करू शकतो. ते झालं. आता इथं तुम्हाला राईट साईडला आलं की इथं प्रीसेट डिटेल्स आहे. तर इथं कसं, आता तुम्ही समजा एखादी फाईल बनवताय, तर इथं मी समजा RS नाव दिलं आणि त्याच्याच खाली तुम्हाला इथं वेगवेगळे ऑप्शन भेटन. आता तुम्ही पिक्सल लॅबमध्ये पिक्सलमध्ये काम करत होते, तिथं तुम्हाला असं इंचेस वगैरे नव्हतं नाही का बघायला. आता इथं तुम्हाला इंचेस दिलेले, सेंटीमीटर दिलेले, परत मिलीमीटर दिलेले, म्हणजे तुम्हाला ज्या साईजमध्ये काम करायचं ना ती साईज तुम्हाला दिलेली आहे. पण जास्त तर आपण नाही का पिक्सल, इंचेस, सेंटीमीटर, मिलीमीटरमध्येच काम करतो आणि जास्त तर इंचेसमध्येच करतो. समजा इंचेसमध्ये तुम्हाला आता डिझाईनचं काम करायचं, समजा तुम्हाला 10x10ची डिझाईन करायची, मग तुम्ही डायरेक्ट इंचेसमध्येच काम करायचं. जर तुम्हाला पिक्सल लॅबमध्ये करायचं आहे ना, तर बघू शकते तर 3000 पिक्सल आलेले, आणि इंचेसमध्ये करायचं तर इंचेसमध्ये करू शकता. आता इथं तुम्हाला एक ऑप्शन भेटते. तर ह्याचं काम काय आहे, समजा तुम्हाला सारखं साईज नाही घ्यायची, ह्या साईजमध्ये तुम्हाला सारखं काम करायचं आहे, तिथं तुम्ही समजा RS टाकलं ना आणि सेव्ह केलं ना, तिथे एक तुमचं प्रीसेट म्हणून सेव्ह होईल. मग तुम्हाला दरवेळेस असं साईज टाकायची गरज नाही, डायरेक्ट इथे क्लिक केलं ना तर तुम्हाला ती साईज ऑटोमॅटिक भेटून जाईल. आता इथे तुम्हाला एक काहीतरी ओरिएंटेशन म्हणून नाही का एक ऑप्शन आहे. तर हे काय काम करतं ते सांगतो. समजा इथं मी 4ची साईज घेतलेली आहे विड्थ, आणि इथं हाईट मी 5 घेतलेली आहे, आणि मला आता काय करायचं, उलटं करायचं आहे. मला काय करायचं, हाईट 4 पाहिजे आणि जी रुंदी आहे ना विड्थ ती मला 5 पाहिजे. तर मी जाऊन असं नाही क्लिक करणार किंवा नंबर चेंज करणार आहे. मी फक्त जर क्लिक केलं ना असं, तर ऑटोमॅटिक साईज चेंज होणार आहे. आता मला परत हाईट 5 पाहिजे, तर मी फक्त इथं क्लिक करणार आहे, मला हाईट 5 भेटलेली आहे. तर साईज आणि रिझोल्युशन आहे ना हे खूप महत्त्वाचं आहे, कारण तुम्ही जी साईज घेता ना तसं तुम्हाला रिझोल्युशन घ्यावं लागतं. आता इथं मी इंचेस कमी घेतलेले, त्यामुळे इथं मला रिझोल्युशन कमी पाहिजे असं नाही, तर मला रिझोल्युशन इथं कमीत कमी ना 500च्या वर पाहिजे. मग मी इथं 600 घेऊ शकतो किंवा मग 800 पण घेऊ शकतो. तर हे थोडं ॲडव्हान्स आहे, त्यामुळं मी एवढं काही डीपमध्ये जात नाही इथं. पण तुम्हाला एक गोष्ट सांगतो, मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत असतो, जेव्हा आपण इंचेसमध्ये साईज कमी घेतो ना तेव्हा रिझोल्युशन कधी बी वाढवायचं. आता इथं समजा 4x5 आहे ना, तर इथं मी 600 घेतोय, झालं. आणि हे रिझोल्युशन खूप महत्त्वाचं आहे, त्यामुळे आपण बाकीचे जे आपले डीपमध्ये व्हिडिओ आहे ना पूर्ण डिझाईन बनवतो तिथं मी सांगत असतो किती रिझोल्युशन घेतले काय कसं. हे फक्त आता मी तुम्हाला सांगतोय. आता इथं पिक्सल इंचेस आहे, इथं पिक्सल सेंटीमीटर आहे, तर आपण जास्त करून पिक्सल इंचेसच ठेवतो. त्याच्या खाली इथं कलर मोड आहे, तर कलर मोडमध्ये नाही का तुम्हाला इथं खूप ऑप्शन भेटतील, बिट मॅप, ग्रे स्केल, RGB कलर, CMYK कलर, लॅब कलर. तर ह्याच्यामध्ये जास्त आपण CMYK कलर यूज करत होतो आधी, आता RGB कलरच यूज करतोय, कारण आता कसं झालेलं आहे सगळं डिजिटल झालेलं आहे, सर्वांना सिनेमॅटिक कलरफुलच लागतं. आणि CMYKमध्ये काय होतं, कलर थोडा डल पडतो, पण प्रिंटिंगसाठी ना जास्त CMYKच चालतं. पण तुम्ही RGB कलर चॉईस करून नंतर डिझाईन वगैरे झाले ना, तर CMYKचं कसं आहे मी तुम्हाला एक सांगतो थोडक्यात. CMYK जर तुम्ही सिलेक्ट केलं नाही तर साईज क्रिएट केली ना, तर तुम्हाला कॅमेरा रॉ फिल्टर आहे ना तो यूज करता येणार नाही. आता कॅमेरा रॉ फिल्टर काय ना, काय जणांना माहिती नसेल, पण ते कसं आहे फोटोला इफेक्ट वगैरे मारण्यासाठी यूज करतो आपण, ते तुम्हाला यूज करता येणार नाही, ते डिसेबल होऊन जातं. त्यामुळं मी इथं RGB कलर घेतोय. नंतर पुढं आपण बघणार आहे किंवा आपण जे ॲडव्हान्स व्हिडिओ टाकतो ना त्यामध्ये मी सांगत असतो RGB कलर घेऊन नंतर इमेज मोडमध्ये जाऊन कसं CMYK करायचं डिझाईन झाल्यानंतर. तर आता इथं RGB कलर आहे, इथं 8 बीट आहे. तर 8 बीट, 16 बीट, 32 बीट काय आहे तर तुम्हाला खूप थोडक्यात सांगतो.
तर 8 बीटमध्येच काम करत असतो आपण. पण जे अल्बम डिझाईन वगैरे करतात ना, फोटो अल्बम वगैरे वेडिंगचे वगैरे, ते 16 बीटमध्ये करतात, कारण त्यांना ग्रेडियंट कलरमध्ये हे करावं लागतं आणि 16 बीटमध्ये कलर वगैरे नीट येतात. तेवढंच सांगतो. बाकी इथं व्हाईट कलर आहे. इथं तुम्हाला ब्लॅक पाहिजे तर ब्लॅक घेऊ शकता. बॅकग्राऊंड कलर, ट्रान्सपरंट, कस्टम, म्हणजे कस्टममध्ये तुम्ही पाहिजे तो कलर घेऊ शकता. आता इथं व्हाईट कलर आहे. मी इथं जर क्लिक केलं ना, तिथं मला ब्लॅक पाहिजे तर मी ब्लॅक कलर बी घेऊ शकतो, म्हणजे कस्टममध्ये जातो तो. किंवा मग व्हाईट पाहिजे असेल तर व्हाईट केलं की ते व्हाईट कलर येईल. आणि इथं ॲडव्हान्स ऑप्शनमध्ये नाही का इथं वर्किंग RGB आहे ना, कलर प्रोफाईल. तर इथं आता कसं मी रिसेट केलं आहे म्हणून मी तुम्हाला सांगतो. इथं तुम्ही sRGBच ठेवा आणि खाली स्क्वेअर पिक्सलच ठेवा. आता मी साईज क्रिएट करतो. एवढं तर सर्व झालेलं आहे आपलं. आता मी इथं साईज क्रिएट करतोय. तर साईज क्रिएट केल्यानंतर आता मी परत इथं होमवर गेलो ना, तर मी परत बॅक घेऊ शकतो. परत त्या लोगोवर क्लिक केलं ना पेजच्या, तर मी परत फोटोशॉपमध्ये जाऊ शकतो. आता जे काय वर्क करतो ना आपण इथंच करतो. आणि बाकी इथं तुम्हाला साईडला टूल बार भेटतो सगळा. हे टूलचा वापर करून आपल्याला डिझाईन करावं लागते. इथं वर मेनू बार आहे, त्याच्या खाली इथं ऑप्शन बार आहे. तर ऑप्शन बार काय आहे, तर जसं तुम्ही कोणतं बी टूल्स घेतला ना, समजा इथं आय ड्रॉपर टूल्स घेतला, कलर सॅम्पल हे करण्यासाठी आपण यूज करतो नाही का, पाहिजे तो कलर घेऊ शकतो कोणत्या पण डिझाईनमध्ये. पुढं मी सांगन तुम्हाला प्रत्येक टूल्सवर, प्रत्येक टूल्स कसं काम करतो ते बी सांगन. तर त्याचं एक इथं ऑप्शन ओपन होतं नाही का, तर तेच ऑप्शन बार आहे. वर मेनू बार आहे आणि एका साईडला तुम्हाला हे सर्व दिसते ना. आता हे बघा, हे लेअर पॅनल आहे, इथं कलर पॅनल आहे, इथं ॲडजस्टमेंटचं आहे. प्रत्येक हे सर्व नाही का पॅनल आहेत. हे मेनू बार, ऑप्शन बार आणि हे टूल बार आहे. आता तुम्ही जेव्हा फोटोशॉप डाउनलोड करता तेव्हा हे तुम्हाला असंच भेटतं, पण हे तुम्हाला असंच नाही ठेवायचं. हे तुम्हाला पाहिजे तसं तुम्ही चेंजेस करू शकता. तर आता आपण ते बघूया. तर तुम्हाला काय करायचं आहे, सर्वात पहिलं विंडोजमध्ये जायचं आहे आणि इथं वर्कस्पेसमध्ये जाऊन इथं तुम्हाला काय ऑप्शन बघायला भेटतील. फोटोग्राफी, पेंटिंग, मोशन, ग्राफिक अँड वेब, 3D. आणि इथं मी स्वतःच एक RS ग्राफिक्स म्हणून सेव्ह केलेलं आहे प्रीसेट टाईप. जसं मी तुम्हाला न्यू डॉक्युमेंट सेव्ह करायला सांगितलं तसं तुम्ही इथं वर्कशॉप सेव्ह करू शकता. तर तुम्हाला इथं विंडोजमध्ये जाऊन करायचं असं नाही, तुम्ही इथं पण जाऊन करू शकता. हे बघा, तर तुम्हाला इथून पण जाता येतं आणि इथून पण करता येतं. आणि त्याच्या साईडला तुम्हाला इथं सर्चचं ऑप्शन भेटतंय. समजा इथं मूव टूल पाहिजे ना, तर मूव टूल केलं ना सर्च, फक्त असं क्लिक केलं की डायरेक्ट ते मूव टूलवर घेऊन जातं आपल्याला. आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट, टूल बार आपण शिकणारच आहे, पण जर तुम्ही माऊस घेऊन जर गेले ना टूल बारवर, आता मूव टूलवर गेलो तर इथं ॲनिमेशन येते बघा. ते ॲनिमेशन सांगते तुम्हाला की हा टूल्स काय काम करतो. किंवा मग इथं ब्रशवर गेले की ब्रश टूल काय काम करतो. तर हे सर्व तुम्हाला सांगितलं जातं. आता आपण वर्कशॉप बनवायचं बघूया. आता समजा वर्कशॉपचं कसं आहे, तर आता आपण हे बघू. इथं तुम्हाला बघू शकता इथं RS ग्राफिक्स आहे जे मी सेव्ह केलेलं आहे. बाकी इथं 3D आहे, ग्राफिक अँड वेब आहे, मोशन आहे. तर 3D आपण नाही बघणार आहे, आपण डायरेक्ट फोटोग्राफी बघूया. तर फोटोग्राफीवर जसं तुम्ही क्लिक करता तिथं सर्व तुम्हाला ॲडजस्टमेंट वगैरे येते. इथं लेअर पॅनल येतोय, म्हणजे फोटोग्राफर जे यूज करते ना जास्त. आता फोटोग्राफीचं कसं राहते, आपल्याला लेवल, ब्राईटनेस, कर्व वगैरेच सर्व कलर बॅलन्स वगैरेच ॲडजस्टमेंट लागतात आणि त्यामध्येच आपल्याला फोटोलाही करावं लागतं. त्यामुळे त्यांनी ते ॲडजस्टमेंट दिलेलं आहे. किंवा मग तुम्ही पेंटिंगमध्ये गेले की सर्व तुम्हाला पेंटिंगचे येतात कलर वगैरे. इथं ब्रश आलेले आहेत. आणि जर तुम्हाला तुमचं स्वतःचं क्रिएट करायचं आहे तर सर्वात पहिलं जसं होतं ना तसं मी इथं केलेलं आहे. आता आपण काय करू, हे सर्व क्लोज करून टाकू. आता इथं क्लोज केलं सगळं. आता मला ह्याच्यामधलं समजा आता हे पण मी क्लोज करून टाकतो. आता मी इथं विंडोजमध्ये आलो. आता विंडोजमध्ये आल्यानंतर इथं तुम्हाला दिसतं नाही ॲक्शन वगैरे, लेअर वगैरे सर्व. आता समजा तुम्हाला ॲडजस्टमेंट पाहिजे तर इथे ॲडजस्टमेंट क्लिक केलं ना, इथं तुम्हाला ॲडजस्टमेंटचा पॅनल ओपन होईल. आता आपल्याला अजून काय काय लागतं, टेक्स्टला एडिट करण्यासाठी आपल्याला कॅरेक्टर लागतं, ते पण ओपन केलं आहे. तर कॅरेक्टरमधलं हे आपल्याला पाहिजे ना, आपण इथे ॲड केलेलं आहे. तर ह्याचा वापर करावा लागतो आपल्याला टेक्स्ट डिझाईन करण्यासाठी. म्हणजे समजा टेक्स्टमधलं अंतर आहे डिस्टन्स कमी करण्यासाठी, साईज वाढवायला, फॉन्ट चेंज करायला, सर्व काय आपण इथं करत असतो. त्यामुळे मी ते पण ॲड केलेलं आहे. परत इथं ब्रशवर गेलं की ब्रश पण आपण ॲड केलेले तिथं. आता समजा हे तुम्ही ॲड केलं, इथं थोडं मी वर घेतो आहे लेअर पॅनल. हा लेअर पॅनल आहे आपला. इथं जे काय आपण ॲड करेन ते इथं दिसतं. आपण बघूया पुढं.
बाकी द ग्रेडियंट वगैरे पॅटर्न वगैरे दिसतं ते तुम्हाला कलर आहे. तर कलर पॅनल बी आपल्याला लागत असतो. आता आपण हे सेव्ह करायला बघू. तर आपण काय करू, इथं न्यू वर्कशॉप आहे ह्याच्यामध्ये जाऊन इथं RTS म्हणून सेव्ह करूया आपण. RTS म्हणून इथं मी सेव्ह केलं. आता समजा चुकून माझ्याकडून कधी नाही का डिझाईन करता करता समजा असे पॅनल इकडे तिकडे गेले, मग आता बऱ्याच जण काय करतात असं गेलं की एक लावतात असं. पण तसं नाही करायचं. आपण सेव्ह केलं आहे ना इथं असं, फक्त इथं जाऊन रिसेट RTS करायचे. आता बघा आपण जसं केलं होतं आधी तसंच परत रिसेट झालेले. त्यामुळं हे वर्कशॉप ना सेव्ह करून ठेवायचा. त्याच्या खाली तुम्हाला इथं डिलीट पण भेटतं. समजा इथं मी RS ग्राफिक्सवर क्लिक केलं, हे समजा हे माझं आहे, हे मी आधी एडिट केलेलं आहे, पाहिजे तेवढं मी ठेवलेलं इथं. हे एका लाईनमध्ये नको होतं म्हणून मी असं 2 लाईनमध्ये केलं. आणि मला जर डिलीट करायचं आहे RTS, तर मी त्या डिलीट वर्कशॉपमध्ये जाऊन इथं सिलेक्ट करणार कोणतं करायचं मला, RTS करायचं. मी RTS क्लिक केलं, डिलीट आणि येस. आता माझं जे सेव्ह केलं होतं ना RTS ते मी डिलीट केलेलं आहे. तर असं आपण वर्कशॉप पण पाहिलेलं आहे. आणि तुम्हाला पाहिजे ते तुम्ही इथून सिलेक्ट करून किंवा पाहिजे ते तुम्हाला जे लागते ते इथं तुम्ही ॲडजस्ट करू शकता. आता एवढं झालं. आता सर्वात महत्त्वाचा मुद्दा, तर फोटोशॉप इन्स्टॉल केल्यानंतर ना काही सेटिंग करावं लागते, ते मी तुम्हाला आता सांगतो. बाकीचं पुढच्या व्हिडिओमध्ये मी टाकन तेव्हा तुम्हाला मी लेअर पॅनल थोडक्यात सांगणार आहे आणि त्यानंतर टूल्सवर बोलणार आहे. मी एक टूल्सवर मी सांगन, पण आजच्या पुरतं एवढंच सांगतो आणि एक सेटिंग सांगतो तुम्हाला. तुम्हाला काय करायचं आहे, एडिटमध्ये जाऊन आहे तर प्रिफरन्समध्ये जायचं आहे आणि तर जनरलमध्ये जायचं आहे. तर जनरलमध्ये आल्यानंतर इथं तुम्हाला खूप ऑप्शन भेटते. तर टाईपमध्ये जाऊन ना सर्वात पहिलं हे वर रेडी लेआउट करून ठेवायचं आहे. तर हे का करायला पाहिजे, जेव्हा आपण विदाऊट युनिकोडचे फॉन्ट यूज करतो ना, तेव्हा फर्स्ट टाईम फोटोशॉप इन्स्टॉल केल्यानंतर ना ते चिटकत नाही, वेगवेगळे टाईप होतात. त्यामुळं हे सर्वात पहिलं सेटिंग करून ठेवायची. त्यानंतर इथं परफॉर्मन्समध्ये जाऊन फोटोशॉपचं जे रॅम्स आहे ना ते वाढवून घ्यायचं, कारण आपल्याला फोटोशॉपला ना एवढं रॅम पाहिजे, कारण लॅग व्हायला नाही पाहिजे. त्यासाठी हे काय जणांचं खूप कमी असतं, त्यामुळं हे थोडं वाढवून घ्यायचं. आणि हे क्लिक पाहिजे तुमचं यूज ग्राफिक प्रोसेसर. त्यानंतर इथं खाली आल्यानंतर हिस्ट्री स्टेटस आहे. तर हिस्ट्री स्टेटस काय आहे, जसं आपण अंडू करतो ना, तर हे तेच आहे. तुम्ही 50 वेळा अंडू करू शकता. तर हे तुम्हाला जास्त नाही वाढवायचं, जास्त वाढवले तरी फोटोशॉप हँग होतो. इथं तुम्ही 40-50 ठेवू शकता. आता माझं 50वर चालते म्हणून मी 50 ठेवलेले. आता अजून आपण पुढं बघूया. इथं टूल्समध्ये गेलो ना, इथं झूम विथ व्हील्स आहे. म्हणजे काय आहे, जे आपण माऊसला जे व्हील आहे ना आपलं गोल गोल फिरवतो, त्याने तुम्ही झूम आउट करू शकता. हे बघा असं तेच आहे, ते पण तुम्ही ऑन ठेवा. आता अजून सेटिंग बघूया आपण काय काय. इथं तुम्हाला इंटरफेस दिसन, तर ह्यामध्ये तुम्ही कलर थीम चेंज करू शकता. तुम्हाला डार्क कलर पाहिजे डार्क करू शकता. खूप जण 0.7चं यूज करत असन व्हर्जन, त्यांच्यासाठी इथं व्हाईट व्हर्जन पण आहे. तर मी जास्त इथं मी डार्क थीम करतोय, बाकी इथं मी ओके करतोय. आता तुम्ही बघितलं मी काय तुम्हाला सेटिंग सांगितल्या. आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये नाही का लेअर पॅनल बघणार आहे थोडक्यात. कारण मी लेअर पॅनल का आधी सांगतोय, कारण आपण टूल्सवर काम करणार आहे आणि त्यावेळेस आपण काही इमेज यूज करणार आहे. त्यावेळेस तुम्हाला लेअर पॅनलमध्ये येतील सर्व इमेज. त्यामुळे मी तुम्हाला लेअर पॅनल आधी शिकवण, त्यानंतर मूव्ह टूलवर काम करा. म्हणजे जेवढं काही टूल्स आहे ना ते बघूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये.